नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल बी कॅम्प स्टडीमध्ये. तर मित्रांनो, आज आपण डिस्कस करणार आहोत कंबाईन ग्रुप सीचा मित्रांनो प्रिलिम्सचा पेपर. हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर 100% तुम्हाला कळेल कोणत्या टॉपिकवरती मित्रांनो जास्त भर द्यायचा आहे. तर काही विद्यार्थी मित्रांनो सिलेक्टिव्ह टॉपिकवरती जास्त भर देतात आणि मित्रांनो त्यांचे सिलेक्शन व्हायची जास्त चान्स असतात. आणि मित्रांनो जास्तीत जास्त तुम्हाला PYQ करायचे आहेत. तर सर्वात महत्त्वाचं परीक्षेमध्ये काय येईल आणि ते आपल्याला PYQ सोडवल्यानंतर स्पष्ट होतं. तर मित्रांनो, अगोदर झालेले पेपर जे आहेत ते तुम्हाला करायचे आहेत. तर पहा, तुम्हाला एक मित्रांनो तास मिळतो परीक्षेमध्ये आणि तुमचा प्रश्न सोडवण्याचा वेगही जास्त असला पाहिजे. तर पहा, जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांच्यासाठी तर हा मित्रांनो खूप खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आणि मित्रांनो, महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 हा पेपर आहे. 1 जून 2025 रोजी याची एक्झाम झालेली होती. तर पहा, तुम्हाला प्रश्नही 100 असतात आणि गुणही 100 असतात मित्रांनो. 100 प्रश्न विचारलेले जातात, 100 गुण असतात. निगेटिव्ह मार्किंग ही असते MPSCमध्ये, तुम्हाला माहितीच असेल. तर पहा, इतिहासापासून सुरुवात झालेली आहे. सेट ए हा आहे. तर पहा, पहिला प्रश्न आहे, प्रार्थना समाजाच्या माध्यमातून खालीलपैकी कोणकोणत्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था स्थापन झाल्या? तर यामध्ये संस्था दिलेल्या आहेत. यामध्ये तुम्हाला मित्रांनो सांगायचं आहे, प्रार्थना समाजाच्या माध्यमातून कोणकोणत्या संस्था स्थापन झाल्या. तर यावरून तुम्हाला कळेल. तर या सर्व ज्या संस्था आहेत या तुम्हाला मित्रांनो ॲक्युरेट करायचे आहेत आणि संपूर्ण तुम्हाला डीपमध्ये करायचे आहेत. यामध्ये तुम्हाला मित्रांनो नंतर तुम्हाला संस्थाच्या स्थापना वर्ष विचारलं जाऊ शकतं. याचे संस्थापक विचारले जाऊ शकतात जोड्या लावामध्ये. तर पहा, सोशल सर्व्हिस लीग याचे संस्थापक आहेत ना म. जोशी. याची स्थापना मित्रांनो 1911ला झालेली होती. 1911ला. तर सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी याचे संस्थापक गोपाळ कृष्ण गोखले आहेत. याची स्थापना 1905ला झालेली होती. तर आर्य समाजाची मित्रांनो संस्थापक माहितीच असेल सर्वांना, दयानंद सरस्वती आहेत. तर याची स्थापना 1875ला झालेली होती. आणि नंतरचं मित्रांनो संस्था आहे डिप्रेस्ड क्लासेस मिशन, विठ्ठलरामजी शिंदे संस्थापक, आणि याची स्थापना 1906ला झालेली होती. तर पहा, या प्रार्थना समाजाच्या माध्यमातून सोशल सर्व्हिस लीग ही मित्रांनो स्थापन झालेली होती संस्था. सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी ही झालेली होती. आर्य समाज झालेली नव्हती. तर डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही झालेली होती. तर पहा, ABD पर्याय कुठे आहे? ABD. तर पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. प्रार्थना समाज मित्रांनो खूप महत्त्वाचा आहे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने, इतिहासाच्या दृष्टीने. तर ते तुम्हाला ॲक्युरेट मित्रांनो सर्व सविस्तर अभ्यास करायचा आहे. नंतरचा प्रश्न पहा, पंडित जवाहरलाल नेहरूंनी कोणत्या कायद्याचे वर्णन गुलामगिरीची एक नवी सनदच असे केले? तर यामध्ये दिलेले आहेत कायदे: मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा 1919, भारत सरकार कायदा 1935, रुलेट कायदा 1919. हे सर्व मित्रांनो महत्त्वाचे कायदे आहेत. याच्यावरती एकतर मित्रांनो प्रश्न विचारला जातो. तर यामध्ये गुलामगिरीची एक नवी सनदच असे मित्रांनो कायद्याचे ज्या वर्णन केलेले होते पंडित जवाहरलाल नेहरूंनी, तो भारत सरकार कायदा 1935 आहे. तर पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. दुसरी मित्रांनो तुम्हाला डीपमध्ये अभ्यास करायचा आहे कायद्यांचा. तर हे मित्रांनो सिलेक्टिव्ह टॉपिक काय असतात त्याच्यावरती प्रश्न विचारले जातातच. तर नंतरचा प्रश्न पहा, कंपनी सरकारने आपल्या सैनिकांसाठी उपलब्ध केलेल्या एनफील्ड रायफल हाताळण्यासाठी खालीलपैकी कोणत्या शहरात प्रशिक्षणाची व्यवस्था केलेली होती? तर यामध्ये शहर दिलेले आहेत: अंबाला, कलकत्ता, सियालकोट, डमडम. तर अंबाला येथे केलेली होती, सियालकोट येथे केलेली होती, डमडम येथे केलेली होती, कलकत्ता येथे केलेली नव्हती. तर पर्याय क्रमांक मित्रांनो पहा ACD. तर पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. नंतरचा प्रश्न पहा, कोणत्या व्हायसरॉयच्या कालखंडात जिल्हा लोकल बोर्डाची स्थापना झाली? लॉर्ड रिपन, लॉर्ड रिटन, लॉर्ड कर्झन, लॉर्ड वेल्सली हे महत्त्वाचेच मित्रांनो व्हायसरॉय आहेत. तर पहा, यामध्ये जिल्हा लोकल बोर्डाची स्थापना लॉर्ड रिपन यांच्या कालखंडामध्ये झालेली होती. पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. तर नंतरचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या आयोगाच्या शिफारशीनुसार 1883 साली दुष्काळ संहिता तयार करण्यात आली होती? तर आयोग पहा, सर रिचर्ड स्ट्रेची आयोग, जॉर्ज कॅम्पेल आयोग, मॅकडोनाल्ड आयोग, सर जेम्स लॅड आयोग. तर मित्रांनो 1883 साली ज्या आयोगाच्या शिफारशीनुसार दुष्काळ संहिता तयार करण्यात आली होती तर तो आयोग होता सर रिचर्ड स्ट्रेची आयोग. हा मित्रांनो महत्त्वाचा आयोग आहे.
यावरती प्रश्न विचारले जातील आणि दुसराही प्रश्न विचारलेला आहे याच्यावरतीच, ते आपण पाहणार आहोत. नंतरचा प्रश्न पहा, सत्यशोधक जलसा या कला प्रकाराशी पुढीलपैकी कोण संबंधित नव्हते? नव्हते विचारलेला येते. तर यामध्ये होते आपल्याला माहिती आहे भाऊराव पाटोळे होते, ज्योतिराव फाळके होते, रामचंद्र घाटगे होते. नव्हते कोण तर होनाजी बाळा हे नव्हते. नंतर तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, कोण होते संबंधित? तर तुम्हाला माहिती पाहिजे भाऊराव पाटोळे होते, ज्योतिराव फाळके होते, रामचंद्र घाटगे होते. तर पर्याय क्रमांक 1 होनाजी बाळा हे नव्हते. हे मित्रांनो इथे नव्हते विचारलेलं आहे. तर 7वा प्रश्न पहा, खालील विधाने वाचून व्यक्ती ओळखा. तर व्यक्ती ओळखायचे आहेत, हे विधाने दिलेले आहेत. तर सरोजिनी नायडू यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचे राजदूत म्हणून त्यांचा गौरव केला. तर मी प्रथम राष्ट्रवादी आहे, नंतरही राष्ट्रवादी आहे आणि शेवटीही राष्ट्रवादी आहे, असे विधान कायदेमंडळातील भाषणात केले. तर मित्रांनो 2 विधाने दिलेली आहेत. तर 2 विधानाहून येथे पर्याय दिले आहेत तुम्हाला. सर सय्यद अहमद खान, मौलाना अबुल कलाम आझाद, मोहम्मद अली जिना, मोहम्मद इक्बाल. तर मित्रांनो हे विधान आहेत मोहम्मद अली जिना यांच्यासाठी. यावरून मित्रांनो या विधानाहून मोहम्मद अली जिना यांच्यासाठी हे विधाने आहेत. तर पहा पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. तर येथे मित्रांनो तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत. तर पहा येथे दिलेलं आहे मित्रांनो 1899 गुराखी, 1906 भाला, 1907 हरिकिशोर, 1909 देशसेवक. तर यामध्ये पहा गुराखी, तर यामध्ये मित्रांनो ल ना जोशी, 1906 भाला, तर मित्रांनो भोपटकर, 1907 हरिकिशोर गीर आणि 1909 देशसेवक अ ब कोल्हटकर. तर पहा यामध्ये मित्रांनो 3 4 2 1 दिसतं का? तर 3 4 2 1 पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. नंतरचा प्रश्न पहा मित्रांनो आलेला आहे स्ट्रेच आयोग. आपण या अगोदरही पाहिलेल्या दुष्काळ आयोगाशी संबंधित होता. तर स्ट्रेच आयोग कशाशी संबंधित होता? दुष्काळ उपाययोजना याच्याशी संबंधित होता. मित्रांनो सोपा प्रश्न होता. 2 प्रश्न विचारलेले आहेत यामध्ये स्ट्रेच आयोगावर. तर दुष्काळ उपाययोजनासाठी स्ट्रेच आयोग होता. पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. प्रश्न 10वा पहा, 1920 मध्ये स्थापन झालेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? पर्याय आहेत लाला लजपत राय, लोकमान्य टिळक, श्रीपाद अमृत डांगे, अशोक मेहता. तर मित्रांनो ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना कधी झाली होती? 1920 साली आणि याचे पहिले अध्यक्ष होते लाला लजपत राय. पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. तर खालील विधाने विचारात घ्या. तर मित्रांनो इतिहासाचे 10 प्रश्न संपलेले आहेत, भूगोलाचे सुरू झालेले आहेत. तर पहा महाराष्ट्राचा अक्षवर्तीय विस्तार रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे. महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त जाते. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी सुमारे 800 किलोमीटर आहे. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. तर तुम्हाला विधान मित्रांनो बरोबर कोणते आहे ते ओळखायचं आहे. तर महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे, बरोबर आहे. महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त जाते, हे मित्रांनो चूक आहे. तर कर्कवृत्त मित्रांनो किती राज्यातून जाते? 8 राज्यातून जाते आणि ते राज्य मित्रांनो राजस्थान आहे, गुजरात आहे, मध्य प्रदेश आहे, छत्तीसगड आहे, झारखंड आहे, वेस्ट बेंगॉल, त्रिपुरा, मिझोराम. तर या मित्रांनो राज्यातून जाते. नंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं किती राज्यातून जाते? तर 8 राज्यातून जाते. तर मित्रांनो नंतरचे तुम्हाला राज्य विचारले जाऊ शकतात. तर हे महत्त्वाचं आहे, हे तुम्हाला मित्रांनो करायचं आहे. आणि सर्वात जास्त मित्रांनो मध्य प्रदेशमधून जाते आणि सर्वात कमी जे आहे राजस्थानमधून जाते. तर महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी सुमारे 800 किलोमीटर आहे, बरोबर आहे. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर आहे, बरोबर आहे. तर पहा चूक फक्त मित्रांनो बी आहे. तर ACD पहा पर्यायामध्ये ACD पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. नंतरचा प्रश्न पहा, पुढील पर्वत शिखरांचा उंचीनुसार उतरता क्रम लावायचा आहे. तर यामध्ये पर्वत शिखर दिलेले आहेत मकालू, नंदादेवी, अन्नपूर्णा, बद्रीनाथ. तर मकालूची मित्रांनो उंची आहे 8,485 मीटर. तर नंदादेवीची आहे 7,434 मीटर. अन्नपूर्णाची आहे मित्रांनो 8,091 मीटर आणि सर्वात कमी आहे बद्रीनाथ 3,100 मीटर.
तर पहा मित्रांनो, याहून सर्वात उंच आहे मक्कालू, त्यानंतर आहे अन्नपूर्णा, त्यानंतर आहे नंदादेवी आणि त्यानंतर आहे बद्रीनाथ. तर यामध्ये मित्रांनो पाहू शकता तुम्ही ACBD कुठे आहे पहा मित्रांनो, ACBD पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. तर नंतरचा प्रश्न पहा, भारताची खालीलपैकी कोणत्या एका देशाशी सर्वात जास्त लांब सीमा आहे? तर मित्रांनो बांगलादेश सोबत सर्वात जास्त सीमा आहे भारताची. तर पहा बांगलादेश सोबत सर्वात जास्त आहे, त्यानंतर चीन येतो, त्यानंतर पाकिस्तान, त्यानंतर नेपाळ, त्यानंतर म्यानमार आणि त्यानंतर भूतान आणि सर्वात कमी आहे मित्रांनो अफगाणिस्तानची आहे मित्रांनो. अफगाणिस्तानसोबत सर्वात कमी आहे. नंतर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, भारताची सर्वात कमी सीमा कोणत्या देशासोबत आहे? तर अफगाणिस्तानसोबत आहे. तर पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. बांगलादेशसोबत सर्वात मित्रांनो जास्त सीमा आहे. तर 2000 नंतरचा प्रश्न पहा, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालील जिल्हे आणि तेथील शेकडा शहरी लोकसंख्या यांच्या जोड्या लावायच्या आहेत. तर 2011ची मित्रांनो लिंग गुणोत्तर, शहरी लोकसंख्या, ग्रामीण लोकसंख्या सर्व तुम्हाला पाठ करायचं आहे. महत्त्वाचा मित्रांनो हा टॉपिक आहे लोकसंख्या आणि लिंग गुणोत्तर. तर पहा अहिल्यानगर, तर अहिल्यानगरची मित्रांनो 20.10 शहरी लोकसंख्या आहे. तर यवतमाळची 21.59 आहे. साताराची मित्रांनो 18.98 आहे. आणि लातूरची आहे 25.47. तर यामध्ये मित्रांनो 4321 4321 पहा मित्रांनो पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. तर नंतरचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणती लिपी संथाली भाषेमध्ये वापरली जाते? तर यामध्ये पर्याय बिलू, ओलचिकी, ब्रेल, कोटा. तर पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. ओलचिकी ही मित्रांनो लिपी जी आहे संथाली भाषेमध्ये वापरली जाते. तर येथे पहा आता मित्रांनो भूगोलमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला जोड्या लावा असेच प्रश्न बघायला भेटतील. तर जास्तीत जास्त मित्रांनो फोकस तुम्हाला जोड्या लावावरती करायचा आहे आणि व्यवस्थित तुम्हाला टॉपिक करायचा आहे. तर स्तंभ ब दिलेले आहेत. भंडारा, नंदुरबार, उदयपूर, छत्रपती संभाजीनगर असे दिलेले आहेत. तर तुम्हाला माहिती असेल मित्रांनो भंडारा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. नंदुरबारमध्ये यशवंत तलाव आहे. उदयपूर जो आहे सिटी ऑफ लेक्स आहे आणि छत्रपती संभाजीनगर आहे सिटी ऑफ गेट्स. तर यामध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता 4, 1, 2, 3. तर 4, 1, 2, 3 कुठे आहे? तर पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. 4, 1, 2, 3. तर पहा इथे विधाने दिलेली आहेत, चूक बरोबर ओळखायची आहेत. फॅमिन कमिशनच्या शिफारशीनुसार कृषी खात्याची स्थापना जून 1881 मध्ये केली गेली. तर चूक विधान आहे मित्रांनो. कृषी खात्याची निर्मिती 1883 साली झालेली आहे फॅमिन कमिशनच्या शिफारशीनुसार आणि फॅमिन कमिशन आहे 1881चं. तर महाराष्ट्र कृषी आयुक्त कार्यालय मुकुंदनगर पुणे येथे आहे. तर ही मित्रांनो चुकीचं विधान आहे. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो महाराष्ट्र कृषी आयुक्त कार्यालय जे आहे शिवाजीनगर येथे आहे आणि पुणे येथे आहे. तर कृषीभूषण जे आहे कृषीभूषण पुरस्कार माजी मुख्यमंत्र्यांच्या नावाने दिला जातो, बरोबर आहे. वसंतराव नाईक हे मुख्यमंत्री या माजी मुख्यमंत्र्यांच्या नावाने दिला जातो. तर मित्रांनो फक्त सी बरोबर आहे. तर फक्त सी पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. नंतरचा पहा मित्रांनो प्रश्न आहे, येथेही जोड्या लावा आहे. तर यामध्ये मित्रांनो प्रश्न 8 आहे, जोड्या लावायचे जिल्हे दिलेले आहेत आणि लिंग गुणोत्तर प्रमाण दिलेलं आहे 2011च्या जनगणनेनुसार. तर यामध्ये पहा पुणे, रत्नागिरी, अहिल्यानगर, नागपूर असे जिल्हे दिलेले आहेत आणि यामध्ये तुम्हाला लिंग गुणोत्तर पाहायचं आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती आहे 2011च्या जनगणनेनुसार. तर पुणे पहा 915 आहे, रत्नागिरी 1122. तर नंतरचं मित्रांनो आहे अहिल्यानगर 939. नागपूर आहे 951 आहे. तर पहा 3, 4, 1, 2.
3 4 1 2 मित्रांनो पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. नंतरही मित्रांनो जोड्या लावाच आहे. तर प्रश्न 19वा सोलापूर, सातारा, रायगड, सांगली जिल्हे दिलेले आहेत आणि जलविद्युत प्रकल्प. तर पहा कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणता जलविद्युत प्रकल्प आहे. तर यामध्ये सोलापूरचा आहे मित्रांनो उजनी. सातारा, तर साताऱ्यामध्ये मित्रांनो कान्हेर. आणि रायगड जो आहे भिरा. आणि सांगली मित्रांनो वारणा. तर पहा 4 1 2 3 4 1 2 3 पहा कुठे भेटतं. 4 1 2 3 मित्रांनो पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो जोड्या लावायचा आहे मासेमारी बंदर आणि जिल्हे. तर यामध्ये डहाणू जो आहे पालघरमध्ये आहे. माहीम आपल्याला माहीतच असेल मुंबई. आणि दाभोळ मित्रांनो आहे रत्नागिरी. विजयदुर्ग आहे सिंधुदुर्ग मासेमारी बंदर. तर पहा 2 1 4 3 2 1 4 3 मित्रांनो पहिलाच पर्याय आहे 2 1 4 3 पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. तर 21वा प्रश्न पहा महाराष्ट्र सहकारी अधिनियम 1960 नुसार खालीलपैकी कोणती सहकारी संस्थांचे आकांक्षण करण्याचा उद्देश नाहीत. तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला पाहायचं आहे कोणचे नाहीत. तर सहकारी कायद्यानुसार नोंदणी झालेल्या सहकारी संस्थांनी हिशोबाची सर्व पुस्तके नियमानुसार ठेवली किंवा नाही तेच तपासणे बरोबर आहे. सहकारी संस्थांचे व्यवस्थापन सहकार कायद्याप्रमाणे आणि सहकार्याच्या तत्वानुसार होते किंवा नाही हे तपासणे बरोबर आहे. सहकारी संस्थेत गैरव्यवहार आढळल्यास संचालकाला जबाबदार धरून आर्थिक दंड करणे हे मित्रांनो नाही. तर सहकारी संस्थांच्या जमा खर्चातील चुका आणि अफरातफरीचे व्यवहार शोधणे बरोबर आहे. तर यामध्ये नाहीत विचारलं आहे. तर पर्याय क्रमांक सी हा मित्रांनो नाही. तर फक्त सी पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. तर पहा नंतरचा प्रश्न महाराष्ट्राची आर्थिक पाहणी सन 2023-24 नुसार राज्याच्या स्वतःच्या कर महसुलात डॅश डॅश कराचा सर्वाधिक हिस्सा आहे. तर सर्वाधिक हिस्सा मित्रांनो जो आहे तर यामध्ये पर्याय दिलेले आहेत विक्री कर, व्यापार कर, वस्तू व सेवा कर, सामाजिक सेवा कर. तर बरोबर आहे वस्तू व सेवा कर याचा मित्रांनो सर्वाधिक हिस्सा जास्त आहे 2023-24 नुसार. नंतर मित्रांनो जोड्या लावाचा प्रश्न आहे. यामध्ये औद्योगिक संस्था आणि स्थापना वर्ष दिलेले आहेत. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ याची मित्रांनो स्थापना वर्ष आहे 1948. भारतीय औद्योगिक विकास बँक म्हणजे मित्रांनो IDBI याची स्थापना वर्ष आहे 1964. आणि राष्ट्रीय लघु औद्योगिक महामंडळ 1955चं स्थापना वर्ष आहे. आणि राष्ट्रीय औद्योगिक विकास महामंडळ याचं स्थापना वर्ष आहे 1954. तर 2 1 4 3 पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे 2 1 4 3. नंतरचा प्रश्न पहा भारत रोजगार अहवाल 2024 संबंधित योग्य विधाने ओळखायचे. हा अहवाल 1 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध झाला. चूक आहे मित्रांनो 1 एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेला होता. हा अहवाल आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ILO आणि मानवी विकासासाठीची संस्था यांनी संयुक्तपणे तयार केला आहे बरोबर आहे. अहवालात वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे श्रमिक बाजारपेठेवरील वाढत्या अस्थिरतेवर प्रकाश टाकण्यात आला आहे बरोबर आहे. बी आणि सी मित्रांनो पहा पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. बी आणि सी बरोबर आहे. नंतरचा प्रश्न पहा महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी 2023-24 अहवालानुसार सेंद्रिय शेती उत्पादनात अखिल भारतात महाराष्ट्र राज्य हे 27% हिश्श्यासह डॅश डॅश क्रमांकावर आहे. तर महाराष्ट्र मित्रांनो दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि पहिल्या क्रमांकावर जो आहे राज्य मध्य प्रदेश हे पहिल्या क्रमांकावर आहे. नंतरचा प्रश्न पहा खालील विधाने विचारात घ्यायचे तुम्हाला आणि बरोबर कोणचे ते पाहायचं आहे. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना सन 1935 मध्ये करण्यात आली हे मित्रांनो बरोबर आहे.
आपल्याला सर्वांना माहीतच असेल. तर भारतातील प्रमुख 14 व्यापारी बँकाचे जुलै 1959 मध्ये राष्ट्रीयकरण करण्यात आले. हे मित्रांनो चूक आहे. राष्ट्रीयकरण 1969ला मित्रांनो करण्यात आलेले होते. जुलै 1955 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. बरोबर आहे. रिझर्व्ह बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. हे तुम्हाला माहीतच असेल. तर पहा चूक फक्त बी आहे. ACD कुठे आहे पहा. पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. नंतरचा प्रश्न पहा मित्रांनो. राष्ट्रीय उत्पन्नाच्या हिशोबासाठी 1993-94 या मूळ वर्षाऐवजी CSO द्वारे कोणत्या सुधारित वर्षाचा वापर करण्यात आला. तर सुधारित वर्षाचा मित्रांनो वापर करण्यात आलेला होता 1999 आणि 2000. तर यामध्ये पर्याय दिलेले आहेत. A फक्त, B फक्त, B आणि C फक्त C. तर पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. नंतरचा प्रश्न पहा. गुंतवणूकदार आणि उद्योजकांना राज्यात व्यवसाय करण्यासाठी अधिक पूरक परिसंस्था विकसित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने जुलै 2023 मध्ये डॅश डॅश कायदा लागू केला आहे. तर मैत्री हा कायदा मित्रांनो लागू करण्यात आला आहे. पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. तर येथे मित्रांनो जोड्या लावायच्या आहेत. पंचवार्षिक योजना आणि निर्धारित लक्ष दिलेलं आहे. तर मित्रांनो जशी जशी पंचवार्षिक योजना पुढची येईल तसं आपलं निर्धारित लक्ष जास्त असतं. त्यानुसारही तुम्ही हा प्रश्न मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी सोडवले असतील त्यांच्यासाठी हा मित्रांनो सोपाच प्रश्न होता. तर 5वी योजना जी आहे तर 4.4 हा लक्ष आहे. 6वी योजनेचं लक्ष जे निर्धारित लक्ष होतं 5.2. 9वी योजनाचं लक्ष होतं 6.5 आणि 12वी योजनाचं लक्ष होतं मित्रांनो 8.0. तर 1, 2, 3, 4. तर पहिलाच मित्रांनो पर्याय बरोबर आहे. 1, 2, 3, 4 हा मित्रांनो बरोबर आहे. तर नंतरचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणती विधाने लेखापालाच्या फायद्यासंबंधित योग्य आहेत. तर यामध्ये पहा सर्व आर्थिक व्यवहाराच्या नियमित नोंदणी झालेल्या असल्यामुळे ही माहिती भविष्यकाळात संदर्भासाठी वापरता येते. बरोबर आहे. पुरावा म्हणून देखील खाते पुस्तकातील माहितीचा उपयोग करता येतो. बरोबर आहे मित्रांनो. पुरावा म्हणून हे उपयोग करता येतो. स्मरणशक्तीवर अवलंबून राहण्याची गरज राहत नाही. त्यामुळे व्यवहारात सातत्य टिकून राहते. बरोबर आहे. तर आर्थिक व्यवहारात नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही. तर मित्रांनो शक्य होते. येथे नाही दिलेलं आहे. तर मित्रांनो D हे चूक विधान आहे. A, B, C हे बरोबर आहे. तर पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. नंतरचा प्रश्न पहा. तेलबिया आणि कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना सुरक्षितता पुरवण्यासाठी शासन डॅश डॅश राबवित आहे. तर यामध्ये पर्याय दिलेले आहेत. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान, किसान क्रेडिट कार्ड योजना, पोषण मिशन. तर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अधिनियम हे मित्रांनो बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2. नंतरचा प्रश्न पहा. भारत सरकारच्या 2024-25 अर्थसंकल्पातील प्रमुख बाबींच्या खर्चाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. तर मित्रांनो अर्थसंकल्प तुम्हाला जो परीक्षेमध्ये मित्रांनो आहे तो करायचा आहे परीक्षेच्या मित्रांनो टायमिंगनुसार. तर पहा हा अर्थसंकल्प आहे 2024-25चा आणि चालू घडामोडीचा हा प्रश्न आहे. तर पहा हे विधान दिलेले आहेत. शिक्षणावरील खर्चापेक्षा ऊर्जेवरील खर्च जास्त आहे. शिक्षणावरील खर्चापेक्षा आरोग्यावरील खर्च कमी आहे. तर पहिला मित्रांनो A चूक आहे. B बरोबर आहे. तर केवळ B हा योग्य आहे. पर्याय क्रमांक 2. नंतरचा प्रश्न पहा मित्रांनो. भारतीय लेखा व परीक्षणासाठी सर्वोच्च संस्था कोणती आहे. तर पर्याय भारताची नियंत्रक आणि महालेखा परीक्षक, वित्त मंत्रालय, नीती आयोग, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर भारतीय लेखा व परीक्षणासाठी सर्वोच्च संस्था जी आहे भारताची नियंत्रक आणि महालेखा परीक्षक ही मित्रांनो सर्वोच्च संस्था आहे. पर्याय क्रमांक 1. तर भारतातील मृत्यूदर कमी होण्याची खालीलपैकी कोणती कारणे आहेत. त्यापैकी तुम्हाला कारणे विचारलेली आहेत. तर पहा महामारी नियंत्रण बरोबर आहे. मलेरिया आणि क्षयरोगाच्या घटनांमध्ये घट बरोबर आहे. एकत्र कुटुंब पद्धती हे मित्रांनो चूक आहे. हे कुठेच बसत नाही. तर शिक्षणाचा विस्तार व साक्षरतेतील वाढ बरोबर आहे. तर ABD पहा कुठे आहे. ABD पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. नंतरचा प्रश्न पहा. केंद्र शासनाकडून प्राप्त होणारे अनुदाने हा महसुली जमेचा एक प्रमुख घटक आहे.
खालीलपैकी कोणत्या अनुदानाचा त्यात समावेश होतो? तर कोणकोणत्या मित्रांनो समावेश होतो पाहायचा आहे. केंद्र पुरस्कृत योजना अनुदाने होतो, केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार अनुदाने होतो, घटनात्मक तरतुदीनुसार अनुदाने होतो, इतर अनुदाने होतो. सर्वच मित्रांनो होतात अनुदानाचा त्यात समावेश होतो. तर ABCD पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. तर नंतरचा प्रश्न पहा. सप्टेंबर 2024 मध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात विश्वशांती बुद्ध विहारचे उद्घाटन केले? पर्याय आहेत निलंगा, जळकोट, चाकूर, उदगीर. तर मित्रांनो तुम्ही करंट अफेअर व्यवस्थित केला असेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान, राष्ट्रपती यांनी कोणकोणते याचे मित्रांनो उद्घाटन वगैरे कोणकोणचे विजिट केले ते तुम्हाला माहिती पाहिजे. तर पहा, उदगीर येथे विश्वशांती बुद्ध विहारचे उद्घाटन केले होते. तर नंतरचा प्रश्न पहा. भारतातील पहिले लव्हेंडर फार्म कोणत्या राज्यात विकसित करण्यात आले आहे? तर यामध्ये मित्रांनो पर्याय दिलेले आहेत नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा, जम्मू काश्मीर. तर जम्मू काश्मीरमध्ये भारतातील पहिले लव्हेंडर फार्म मित्रांनो विकसित करण्यात आले आहे. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. तर 38वा प्रश्न पहा. कोणत्या कंपनीला अलीकडेच तिच्या सोलर फ्लोअर मिल या नव्या उत्पादनाचे पेटंट मिळाले आहे? तर मित्रांनो यामध्ये पर्याय आहेत फिलिप्स, किर्लोस्कर बंधू, शांती शक्ती पंप, क्रॅप्टन ग्रीव्स. तर पर्याय क्रमांक 3 हा मित्रांनो बरोबर आहे. शक्ती पंप यासाठी मित्रांनो सोलर फ्लोअर मिल या उत्पादनाचे पेटंट मिळाले आहे. पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. नंतरचा प्रश्न पहा. 39वा. 19वी अलिप्त राष्ट्र चळवळ शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? तर मित्रांनो यामध्ये तुम्ही चालू घडामोडी व्यवस्थित करायचे आहेत. पर्याय दिले आहेत ब्राझील, रिओ डी जेनेरो, दिल्ली, भारत सरकार, दिल्ली भारत, कंपाल युगांडा, घाना अकारा. तर यामध्ये मित्रांनो पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. कंपाला युगांडा येथे आयोजित करण्यात आलेली होती. नंतरचा प्रश्न पहा. पुढीलपैकी कोणत्या अभ्यासाशी प्रसिद्ध अभ्यासक रणजित गुहा हे संबंधित आहेत? तर यामध्ये पर्याय 1 आहे ट्रान्सजेंडर अभ्यास, पर्याय 2 आहे सबाल्टर्न अभ्यास, तर पर्याय 3 आहे परिस्थितिकीय अभ्यास, क्वांटम अभ्यास चौथा पर्याय आहे. तर मित्रांनो रणजित गुहा जे संबंधित आहेत ते पर्याय क्रमांक 2 सबाल्टर्न अभ्यास याच्याशी संबंधित आहेत. तर नंतरचा 41वा प्रश्न पहा. 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी किती पद्म पुरस्कारांना मान्यता प्रदान केली? तर चालू घडीचा मित्रांनो तुम्हाला पद्म पुरस्कार वगैरे नोबेल पुरस्कार असे व्यवस्थित करून जायचं आहे. तर पर्याय क्रमांक 1 132. तर मित्रांनो 132 पुरस्कारांना मान्यता दिलेली होती. नंतरचा प्रश्न पहा. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2024 मध्ये अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीचे विजेते कोण होते? तर पर्याय जेनिक सिनर, सेरेना विल्यम्स, जेनिक सिनर, झेंग किवेन, नोवाक जोकोविच, नाओमी ओसाका, जेनिक सिनर, अरिना साबालेका. तर मित्रांनो याचा बरोबर आहे जेनिका सिनर, अरिका साबालेका. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. नंतरचा प्रश्न पहा. कोणत्या संस्थेने संयुक्तपणे PhD विद्यार्थ्यांसाठी आणि संशोधकांसाठी बिमरेन उपक्रम सुरू केला आहे? तर यामध्ये मित्रांनो बिमरेनचा उपक्रम सुरू केला आहे तो परराष्ट्र मंत्रालय आणि बंगालच्या उपसागराचा आंतरसहकारी संस्था कार्यक्रम यांनी सुरू केला आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. तर 44वा प्रश्न पहा. 2024च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघाचे मुख्य प्रायोजक कोण होते? तर यामध्ये मित्रांनो रिलायन्स फाउंडेशन ही होते, अदानी समूह होता, आदित्य बिर्ला कॉर्पोरेट होते, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेटर लिमिटेड होते. तर सर्व होते ABCD. पर्याय क्रमांक 4 हा मित्रांनो बरोबर आहे. नंतरचा प्रश्न पहा. 2024च्या रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर यामध्ये मित्रांनो डोनाल्ड जी टुएटर आणि टेविन जे मार्क्स असे पर्याय दिलेले आहेत. तर यामध्ये अचूक उत्तर जे आहे तर डेव्हिड बेकर, टेमिस हवाजिस आणि जॉन जम्पर या तिघांना देण्यात आलेला होता. तर नंतरचा प्रश्न पहा.
नोव्हेंबर 2024 अखेर आशियाई विकास बँकेचे म्हणजेच ADB अध्यक्ष कोण होते? तर यामध्ये मित्रांनो पर्याय दिलेले आहेत मासात्सुंको असाकावा, ताकेहिको नाकोवा, हारुहिको कुरोडा, ताडो चिनो. तर पर्याय क्रमांक 1 मित्रांनो बरोबर आहे. मासात्सुंको असाकावा हे मित्रांनो अध्यक्ष होते. नंतरचा प्रश्न पहा. लोकपालाचे अध्यक्ष म्हणून फेब्रुवारी 2024 मध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? तर पर्याय अजय माणिकराव खानविलकर, सतीशचंद्र शर्मा, सूर्यकांत वर्मा, संजीव खन्ना. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. अजय माणिकराव खानविलकर यांची मित्रांनो नियुक्ती करण्यात आली आहे. तर नंतरचा प्रश्न पहा. पॅरिस येथील 2024च्या ऑलिम्पिक खेळामध्ये खालीलपैकी कोणत्या देशाने 20 गोल्ड, 20 सिल्वर आणि 13 ब्रॉन्झ पदके जिंकली आहे? तर पहा मित्रांनो यामध्ये पर्याय आहेत फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, जपान, नेदरलँड्स. तर मित्रांनो 20 गोल्ड, 12 सिल्वर आणि 13 ब्रॉन्झ जी पदके जिंकलेली होती तर ती जपानने जिंकलेली होती. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. तर नंतरचा प्रश्न. दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिन कधी साजरा केला जातो? सोपा प्रश्न होता मित्रांनो. 25 जानेवारी या दिवशी मित्रांनो राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. तर पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राशी स्विच दिल्ली हे अभियान जोडलेले आहे? तर यामध्ये पर्याय आहेत खाजगी शाळांपासून सरकारी शाळांकडे वळणे, पारंपरिक वाहनापासून इलेक्ट्रॉनिक वाहनाकडे वळणे, कोळसा आधारित ऊर्जेऐवजी सौर ऊर्जेकडे वळणे, खाजगी सुरक्षेपासून सार्वजनिक सुरक्षेकडे वळणे. तर मित्रांनो यामध्ये पर्याय 2 बरोबर आहे. पारंपरिक वाहनापासून इलेक्ट्रॉनिक वाहनाकडे वळणे. तर दिल्लीमध्ये मित्रांनो तुम्हाला माहिती आहे प्रदूषण खूप असतं आणि त्याच्यासाठी हे अभियान जोडलेले आहे. तर 51वा प्रश्न आहे. कोणती अनुसूची केंद्र आणि राज्यामधील अधिकारांच्या विभाजनाशी संबंधित आहे? तर यामध्ये मित्रांनो पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 7वी अनुसूची जी आहे तर विभाजनाशी संबंधित आहे. खूप जणांना माहिती असेल हा प्रश्न. तर नंतरचा प्रश्न पहा. भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर B.R. आंबेडकरांनी कोणत्या कलमाला भारतीय राज्यघटनेचे हृदय आणि आत्मा म्हणून घोषित केले आहे? तर पर्याय आहेत कलम 31, कलम 32, कलम 33, कलम 34. तर मित्रांनो डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेचे हृदय आणि आत्मा म्हणून ज्या कलमाला घोषित केले आहे ते कलम आहे कलम 32. तर नंतरचा प्रश्न पहा. भारतीय राष्ट्रपतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे हे मित्रांनो ओळखायचे आहेत. भारतीय राज्यघटनेच्या कलम 58 मध्ये राष्ट्रपती पदासाठीचे वर्णन केलेले आहे. बरोबर आहे. राष्ट्रपतीने राज्यघटनेचे उल्लंघन केले तर त्यांना महाभियोग द्वारा पदावरून काढून टाकता येते. बरोबर आहे मित्रांनो. महाभियोग चालवला जातो. बरोबर आहे. तर पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. A आणि B दोन्ही बरोबर आहेत. नंतरचा प्रश्न पहा. कोणत्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये एकाच व्यक्तीची 2 किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्याची तरतूद केली? तर कोणता कायदा आहे मित्रांनो तो? तर पहिली घटनादुरुस्ती कायदा 1951, 7वी घटनादुरुस्ती कायदा 1956, 24वी घटनादुरुस्ती कायदा 1962, 42वी घटनादुरुस्ती कायदा 1976. तर मित्रांनो 2 किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्याची तरतूद 7वी घटनादुरुस्ती कायदा 1956 यामध्ये मित्रांनो केलेली आहे. पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. नंतरचा प्रश्न पहा. सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्यतर न्यायाधीशांच्या संख्येत वाढ करण्यासाठी संसदेतील ठराव डॅश डॅश मंजूर करावा लागतो? पर्याय साध्या बहुमताने, विशेष बहुमताने, निम्म्या राज्यांच्या संमतीसह विशेष बहुमताने, विशेष बहुमत आणि सर्व राज्यांच्या विधिमंडळाच्या संमतीने. तर यामध्ये पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. साध्या बहुमताने मित्रांनो मंजूर करावा लागतो. नंतरचा प्रश्न पहा. परमानंद कटारा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया हे प्रकरण खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे? यामध्ये पर्याय आहेत वैद्यकीय निगा, बँकिंग, शिक्षण, पर्यावरण. तर मित्रांनो परमानंद कटारा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया हे प्रकरण जे आहे ते वैद्यकीय निगा म्हणजेच मेडिकल केअर पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे याच्याशी मित्रांनो बाबीशी संबंधित आहे. तर नंतरचा प्रश्न पहा. पुढील विधाने विचारात घ्यायची आहेत.
तर 73व्या घटनादुरुस्ती कायद्याने भारतातील ग्रामीण भागासाठी पंचायती राज व्यवस्थेबाबत घटनेत भाग 9 समाविष्ट केला आहे. तर पहा मित्रांनो, यामध्ये बरोबर कोणचे आहेत पाहायचं आहे. तर हे बरोबर आहे पहिलं विधान. 74व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत घटनेत नवीन भाग 9 जोडण्यात आला आहे. तर हे मित्रांनो बरोबर आहे विधान. तर पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. ए आणि बी दोन्ही मित्रांनो विधाने बरोबर आहेत. नंतरचा प्रश्न पहा. भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेमध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष या संज्ञेचा समावेश कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आला? तर यामध्ये मित्रांनो दिलेले आहेत पर्याय. 41वी घटनादुरुस्ती, 42वी घटनादुरुस्ती, 46वी घटनादुरुस्ती आणि 42वी घटनादुरुस्ती. तर 42वी घटनादुरुस्तीने मित्रांनो समाजवादी आणि धर्मनिरपेक्षता या संज्ञेचा समावेश करण्यात आला होता. ती मित्रांनो 42वी घटनादुरुस्ती होती. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. तर मित्रांनो येथे दिलेला आहे 59वा प्रश्न पहा. भारतीय राज्यघटनेचे कलम दिलेले आहेत आणि त्याची मित्रांनो तरतुदी दिलेल्या आहेत. तर पहा यामध्ये दिलेला आहे कलम 14. तर 14चा आहे मित्रांनो, राज्य भारतातील कोणत्याही व्यक्तीला कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. तर कलम 17 तुम्हाला माहिती असेल, अस्पृश्यतेचा अंत यामध्ये येथे दिलेला आहे. तर मित्रांनो पर्यायामध्ये 4, 1, 2, 3 असे पाहायला भेटतं का? तर पर्याय क्रमांक 3 मित्रांनो बरोबर आहे. 4, 1, 2, 3. तर नंतरचा प्रश्न पहा. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात विधानसभेची तरतूद मित्रांनो आहे? तर यामध्ये कलम 170, कलम 171, कलम 172, कलम 173 दिलेले आहेत. तर मित्रांनो कलमात जे भारतीय संविधानाच्या जी विधानसभेची जी तरतूद आहे ती कलम 170 मध्ये दिलेली आहे. पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. नंतरचा प्रश्न पहा. खालील व्यक्तीपैकी कोण कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते? तर नव्हते ही विचारलेलं आहे मित्रांनो. आपल्याला माहिती आहे लॉर्ड पॅथिक लॉरेन्स होते, सर स्टॅफर्ड क्रिप्स होते, A.V. अलेक्झांडर होते. नव्हते कोण तर सर विल्यम वूड हे मित्रांनो नव्हते कॅबिनेट मिशनमध्ये. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. नव्हते विचारलेला आहे. नंतरचा प्रश्न पहा. भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये ती तत्पूर्वीच विसर्जित झाली नसेल तर डॅश डॅश 5 वर्षापर्यंत अस्तित्वात राहील. तर मित्रांनो यामध्ये पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. तिच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीकरिता नियत केलेल्या दिनांकापासून मित्रांनो 5 वर्षापर्यंत अस्तित्वात राहील. तर पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. नंतरचा प्रश्न पहा. भारतीय राज्यघटनेच्या संघराज्यीय वैशिष्ट्यामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही विचारलेला आहे मित्रांनो. तर यामध्ये अखिल भारतीय सेवेचा होतो का? नाही. एकेरी न्यायव्यवस्थेचा होतो का? नाही. तर स्वातंत्र्य न्यायव्यवस्था होतो, अधिकारांची विभागणी होतो. तर यामध्ये मित्रांनो पर्याय क्रमांक 2 A आणि B यांचा होत नाही, हे बरोबर आहे. नंतरचा प्रश्न पहा. भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमाद्वारे पंचायतीमध्ये महिलांना आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे? तर महिलांना आरक्षण मित्रांनो कोणत्या कलमाद्वारे आहे? तर यामध्ये 243D या कलमाद्वारे आहे मित्रांनो महिलांना आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. नंतरचा प्रश्न पहा. भारतीय संविधानाच्या कलम 165च्या संदर्भात राज्य सरकारचा कायदेशीर सल्लागार कोण आहे? यामध्ये पर्याय सॉलिसिटर जनरल, अतिरिक्त सहकारी वकील, महाधिवक्ता, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश. तर सर्वांना माहिती असेल मित्रांनो महाधिवक्ता हा मित्रांनो राज्य सरकारचा कायदेशीर सल्लागार असतो. पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. नंतरचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणते इलेक्ट्रॉनिक उपकरण प्रकाश ऊर्जेचे रूपांतरण विद्युत ऊर्जेत करते? तर मित्रांनो विज्ञानचे प्रश्न सुरू झालेले आहेत इथून. तर फोटोव्होल्टेइक डायोड, फोटो डायोड, LED,
डि टनेल डायोड. तर पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. फोटोव्होल्टाइक डायोड हे मित्रांनो बरोबर उत्तर आहे. तर नंतरचा प्रश्न, बॉल बेरिंगचा वापर यंत्रामध्ये कोणते घर्षण कमी करण्यासाठी होतो? पर्याय स्थिती घर्षण, लोटन घर्षण, सर्पी घर्षण, ड्राईव्ह घर्षण. तर पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे, सर्पी घर्षण. तर योग्य उत्तरं तुम्हाला निवडायची आहेत यामध्ये मित्रांनो. तर पहा, मानवास आवाजाच्या 20 ते 20,000 हर्ट्झ इतक्याच वारंवारता ऐकू येतात. बरोबर आहे. इन्फ्रासोनिक वेव्हची वारंवारता 20,000 हर्ट्झपेक्षा अधिक असते. चूक आहे. अल्ट्रासोनिक वेव्हची वारंवारता 20 हर्ट्झपेक्षा कमी असते. चूक आहे. ध्वनिलहरी घन पदार्थातून प्रवास करू शकत नाहीत. चूक आहे. तर मित्रांनो फक्त बरोबर ए आहे. तर येथे पर्याय क्रमांक 4 हा मित्रांनो बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे यामध्ये. नंतरचा मित्रांनो प्रश्न पहा, कार्बन डायसल्फाईडचा उपयोग डॅश डॅश दिलेला आहे मित्रांनो. हा मित्रांनो प्रश्न रद्द केलेला आहे आयोगाने. नंतरचा प्रश्न पहा, कास्य या मिश्र धातूमध्ये डॅश डॅश या 2 धातूचा समावेश असतो. तर यामध्ये पर्याय आहेत कॉपर आणि टीन, कॉपर आणि झिंक, कॉपर आणि निकेल, कॉपर आणि आयर्न. तर यामध्ये मित्रांनो कास्य या मिश्र धातूमध्ये कॉपर आणि टीन या 2 धातूंचा समावेश होतो. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. तर नंतरचा पहा, खालीलपैकी सर्वात मोठा डायपोल मोमेंट्स असलेला रेणू आहे. तर यामध्ये मित्रांनो CH4, CHCl3, CCl4, CHI3 असे पर्याय दिलेले आहेत. तर मित्रांनो सर्वात मोठा डायपोल मोमेंट असलेला रेणू जो आहे तो आहे CHCl3. पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. नंतरचा मित्रांनो प्रश्न पहा, खाली नमूद केलेले प्राणी आणि त्यांच्या ऑर्डरप्रमाणे जोड्या जुळवायच्या आहेत. तर यामध्ये मित्रांनो भारतीय गांडूळ. तर पर्याय क्रमांक मित्रांनो 4 बरोबर आहे. एक मिनिट मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 आहे बरोबर आहे. पहिल्याचं पहा 2. तर भारतीय गांडूळ ऑपियस्टोपोरा, भारतीय गाईचा घनकृत लीच यासाठी मित्रांनो गनाथोबिलिडा हे दिलेलं आहे. तर मधमाशीसाठी मित्रांनो हायमेटोपेरा दिलेला आहे. पलंगातील किटाणू ढेकून यासाठी हेमिप्टोरा. तर पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. नंतरचा प्रश्न पहा, पेट्रोमायझोममध्ये डॅश डॅशद्वारे अँटीकोआगुटास स्त्रवले जातात. तर यामध्ये मित्रांनो पर्याय क्रमांक 3 लाळ ग्रंथी हे बरोबर उत्तर आहे. यामध्ये अँटीकोआगुटास स्त्रवले जातात. तर नंतरचा प्रश्न पहा, कांगारू हा प्राणी डॅश डॅश या फायलममध्ये समाविष्ट आहे. तर कांगारू हा प्राणी मित्रांनो सस्तन या फायलममध्ये समाविष्ट आहे. पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. तर जैविक खतामुळे मित्रांनो तुम्हाला इथे द्यायचं आहे, मातीमध्ये मर्क्युरी पारा पातळीमध्ये वाढ होते. चूक आहे. मातीतील पोषक तत्वाचे समृद्धीकरण होते. बरोबर आहे. मातीच्या आम्लता गुणधर्मात वाढ होते. चूक आहे. तर मित्रांनो मातीची सुपीकता कमी होते. चूक आहे. तर मित्रांनो 2 हे बरोबर उत्तर आहे. नंतरचा प्रश्न पहा, भुईमुगावरील टिक्का रोग कोणामुळे होतो? तर यामध्ये पर्याय दिलेले आहेत फ्युसारियम, सर्कोस्पोरा, कोलेट्रोट्रियम, पक्षिनिया. तर पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे, सर्कोस्पोरा. तर नंतरचा प्रश्न पहा मित्रांनो, खालीलपैकी कोणते विधान ब्रायोफाइट्सबद्दल चुकीचे आहे? तर यामध्ये दिलेलं आहे, ते वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हणून ओळखले जातात. त्यांना पुनरुत्पादनासाठी पाण्याची आवश्यकता असते. त्यांना मुळाऐवजी मुलाभ रायझोबोट्स असतात. तर रायझोबोट्स हे त्यांचे उदाहरण आहे. तर हे मित्रांनो विधान चूक आहे. तर चुकीचे विधान ओळखायचे होते. पर्याय क्रमांक 4 मित्रांनो बरोबर
पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आहे, उत्तर बरोबर आहे. तर नंतरचा प्रश्न पहा मित्रांनो, तोंडावाटे घेतली जाणारी पोलिओ लस ही खालीलपैकी कोणत्या प्रयोगशाळेत तयार केली जाते? तर यामध्ये हॉपकिन बायोफार्मास्युटिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड हे मित्रांनो येथे केली जाते. पॅनेशिया बायोटेक येथेही केली जाते. तर बायोमेडा गाझियाबाद येथे केली जाते. तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन हैदराबाद येथे मित्रांनो केली जात नाही. तर यामध्ये ABC पहा मित्रांनो कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. नंतरचा प्रश्न पहा, ज्या परस्पर संबंधामध्ये एका प्रजातीला फायदा होतो आणि दुसऱ्याला हानी पोहोचत नाही किंवा फायदा देखील होत नाही त्याला डॅश डॅश असे संबोधतात. तर यामध्ये मित्रांनो पर्याय दिलेले आहेत. परस्परवाद, परजीवी, ॲमेझॉला, कॉमेन्सालिझम. तर मित्रांनो पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. कॉमेन्सालिझम हे मित्रांनो बरोबर आहे. नंतरचा मित्रांनो प्रश्न पहा, डॅश डॅश या खनिजाच्या अभावामुळे गलगंड हा आजार होतो. तर सर्वांना मित्रांनो माहिती असेल, आयोडीन या खनिजाच्या अभावामुळे गलगंड हा आजार होतो. पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. तर नंतरचे मित्रांनो प्रश्न जे आहेत तर ते आहेत गणित व बुद्धिमत्ताचे. त्याचे मित्रांनो सर्व तुम्हाला फक्त उत्तरे सांगणार आहेत. तर एक्सप्लेनेशनसाठी मित्रांनो नंतर व्हिडिओ केला जाईल किंवा मित्रांनो नंतर तुम्हाला सविस्तर व्हिडिओ करून सांगितलं जाईल. तर यामध्ये जल्दी तुम्हाला सांगतो मित्रांनो याचे जे प्रश्नाचे उत्तरे आहेत ते. तर पहा, 81चं जे उत्तर आहे ते 81चं उत्तर 9 आहे. पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे. अंतिम उत्तर तालिकेनुसार मित्रांनो हे उत्तरे आहेत. तर 82चं पहा मित्रांनो, 82चं उत्तर जे आहे 1 आहे. 83चं मित्रांनो उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 1 आहे. 84चं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 आहे. 85चं मित्रांनो उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 4 आहे. 86चं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 आहे. 87चं उत्तर पहा पर्याय क्रमांक 3 आहे. तर 88चं उत्तर मित्रांनो पहा पर्याय क्रमांक 3 दिलेला आहे. तर प्रश्न क्रमांक 90चं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दिलेला आहे. 91चं उत्तर पहा मित्रांनो पर्याय क्रमांक 4 दिलेला आहे. तर 92चं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आहे. 93चं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे. 94चं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 4 दिलेला आहे. 95चं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 4 आणि 96चं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 आहे. 97चं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. 98चं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. 99चं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 आहे. आणि 100चं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. तर मित्रांनो 100 प्रश्न आपण डिस्कस केलेले आहेत. त्यामधले गणित बुद्धिमत्ताचे जे आहेत मित्रांनो त्याचा व्यवस्थित मित्रांनो व्हिडिओ घेतला जाईल. तर यामध्येच 1 घंटा मित्रांनो जवळजवळ आपला झालेला आहे. आणि मित्रांनो माहिती जर आपल्याला व्हिडिओ जर आवडला असेल, यामध्ये डिस्कशन आवडलेला असेल तर नक्की एक लाईक करा. आणि अशाच मित्रांनो व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.